नमस्कार मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. तर बघा, जवळपास 4 महिन्यापूर्वी ज्या काही नोव्हा, सीपीसी किंवा बीओएम किंवा जेमस्टेक या संस्था होत्या, त्यांनी सांगितलं होतं की ह्या वर्षी एल निनो विकसित होऊ शकतो. त्यानुसार जर 8 दिवसापूर्वी ज्या जपानच्या जेमस्टेकने सांगितलं की समुद्रामध्ये पूर्व भूमध्य रेखीय प्रशांत महासागरामध्ये एल निनो विकसित झाला, तर बघा त्या संदर्भामध्ये जेव्हा आयएमडीने 94% पावसाचा अंदाज, स्कायमेटने देखील 92 ते 94% पावसाचा अंदाज यावर्षी दिला होता. तर त्यानुसार 16 मेच्या आसपास मान्सून हा अंदमानामध्ये दाखल झाला. त्यानंतर मान्सून हा तब्बल 20-21 दिवस भारताच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचलाच नाही. केरळला 1 तारखेला मान्सून येतो, परंतु तो 4 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर महाराष्ट्रात येण्याकरता तळ कोकणापर्यंत तो 6 जूनच्या आसपास तळ कोकणापर्यंत येऊन पोहोचला. मात्र आज 16 जून उजाडली, महाराष्ट्रामध्ये कुठल्याही स्वरूपाचा मोठा पाऊस आतापर्यंत झालेला नाही आणि संपूर्ण भारतामध्ये आजही पावसाची मोठी तूट त्या ठिकाणी दिसून येते. भारतीय हवामानशास्त्र विभागाने सुधारित अंदाजानुसार पुन्हा 90% पाऊस होईल, जो त्यांचा 4% अंदाज कमी करून 90% पाऊस पडेल असा एक सुधारित अंदाज दिला होता. त्यानुसार 90% पाऊस पडला तरी शेतीची आपली भूक भागते. परंतु मित्रांनो बघा, सध्या जर बघितलं तर भारताची जी कंडिशन बनलेली आहे की भूमध्य एल निनो म्हणजे काय, मी वारंवार माझ्या व्हिडिओत सांगितलंय की आपल्या पूर्वेला असणारा जो प्रशांत महासागर आहे, हा जगातील सगळ्यात मोठा महासागर आहे. याच्या पूर्व बाजूचं तापमान जर वाढलं तर पश्चिमेला इंडोनेशिया, जावा, सुमात्रा बेटाजवळ तापमान कमी होतं, तिथे हाय प्रेशर झोन तयार होतो आणि त्या ठिकाणी जे लो प्रेशर तयार होतात आणि ते भारतात येतात, ते येत नाही. सध्या जर बघितलं तर समुद्राचं तापमान 30 अंश सेल्सिअस असेल, तर पूर्व भागाचं तापमान हे 1 अंशाने वाढलंय, 31 अंश सेल्सिअस झालंय. त्यामुळे जे काही ट्रेडविंड जी वाहते, जे वॉकर सर्क्युलेशन, ते अमेरिकेकडे जातं आणि त्यानंतर जो काही पावसाचा तुटवडा आपल्याकडे त्या काळात जाणवतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मला हे सांगायचंय की पुढील पाऊस कसा असेल. तर त्या संदर्भात बघा, काही संस्थांनी सांगितलं की इंडियन ओशन डायपोल हा पॉझिटिव्ह होताना आपल्याकडे दिसतोय. तर अशा काळामध्ये काही लोकांनी मला कॉल करून सांगितलं की भाऊ, ज्या काळामध्ये अधिक मास असतो किंवा सिंहस्थ पर्वणी असते, कुंभमेळा असतो, त्या काळात पाऊस कमी होतो, यावरती एक व्हिडिओ बनवा. तर बघा मित्रांनो, एल निनो ही एक हवामानशास्त्रीय घटना आहे आणि अधिक मास ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे. त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ देतो. तर बघा, कुंभमेळा, अधिक मास आणि साधारणपणे एल निनो यांचा काय संदर्भ आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघा मित्रांनो, एक विचार करायचा झाला तर नाशिकला जो कुंभमेळा भरतो, भारतात 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो, हरिद्वार, प्रयाग, नाशिक आणि उज्जैन. तर नाशिकचा जो कुंभमेळा 1980, 1982, 92, 2003, 2015 आणि 2026 आणि 27 ला कुंभमेळा आहे. तर मित्रांनो, ह्या काळामध्ये नाशिकला जे काही 5 कुंभमेळे झाले, तर त्या 5ही कुंभमेळ्याच्या वेळेस एल निनोचा प्रभाव होता, कुंभमेळाही होता आणि अधिक मासही होता. हा एक केवळ योगायोग नसून ही एक खगोलीय घटना आहे. ती ग्रह, ताऱ्या, नक्षत्रांच्या स्थितीवरून आणि दिशेवरून ठरली जाते. तर मित्रांनो बघा, जर विचार केला तर 1876 पासून 2026 पर्यंत या 150 वर्षामध्ये आतापर्यंत जवळपास 39 वेळा एल निनोचा प्रभाव आतापर्यंत आपल्याकडे उद्भवला आहे आणि त्याच्यामध्ये 21 वेळा अधिक मास आणि एल निनो एकत्र होते आणि त्याच काळात कुंभमेळा देखील होता. लक्षात घ्या. आता जर तसं बघितलं तर 17, परंतु ह्या 39 वेळा जेव्हा एल निनो होता या 150 वर्षामध्ये, आणि त्याच्यामध्ये 21 वेळा एल निनो आणि अधिक मास एकत्र होता आणि 17 वेळा मात्र अधिक मास नव्हता. हे या ठिकाणी नमूद घ्या. आणि त्यावेळेस चांगला पाऊस देखील पडलेला आहे. तर आता नेमकं या घटनेला आपण समजून घेऊया की मित्रांनो, अधिक मास म्हणजे काय, त्याचं आध्यात्मिक महत्व जर बघितलं, त्याला मलमास, पुरुषोत्तम मास किंवा अधिक मास असं म्हटलं जातं. तो आध्यात्मिक जो मुद्दा आहे तो आजच्या या ठिकाणी आपण बाजूला ठेवून त्याचं जर महत्व जर अधिक मासाचं बघायचं असेल तर जगभर जवळपास 55 प्रकारचे कॅलेंडर त्या ठिकाणी वापरले जातात आणि भारतामध्ये जे कॅलेंडर वापरले जातात ते म्हणजे हिंदू पंचांग, हिजरी आणि जो ग्रेगोरियन कॅलेंडर, असे 3 प्रकारचे पंचांग भारतात वापरले जातात. आता हिंदू पंचांगाचा विचार केला तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे त्यानंतर सौर वर्ष आणि चांद्र वर्ष असे 2 प्रकारचे वर्ष त्यात ग्राह्य धरले जातात. हिजरी पंचांगात फक्त चांद्र वर्ष धरले जातात आणि जो ग्रेगोरियन कॅलेंडर, इंग्लिश कॅलेंडर आपण ज्याला म्हणतो, ते जानेवारी फेब्रुवारी आपण जे म्हणतो, त्याच्यामध्ये देखील फक्त
सौर म्हणजे सूर्याची कालगणना लक्षात धरली जाते, परंतु आपल्या मराठी ज्या हिंदू कॅलेंडरमध्ये चंद्र आणि सूर्य यांची दोघांची कालगणना त्या ठिकाणी लक्षात घेतली जाते. पृथ्वी ही सूर्याला 365 दिवसात चक्कर टाकते आणि चंद्र हा मात्र 12 फेऱ्या मारतो, परंतु त्याचे जे फेऱ्या मारण्याची जे काही स्थिती आहे ती 254 दिवसात त्याचं एक वर्ष होतं आणि पृथ्वीचं 265 दिवसात होतं. त्यामुळे 11 दिवसाचा गॅप पडतो आणि एक वर्षाला जर 11 दिवसाचा गॅप पडतो तर 2 वर्षाला 22 दिवस आणि 3 वर्षाला 33 दिवस. म्हणून तुमच्या लक्षात येत असेल कधी दिवाळी ऑक्टोबर महिन्यात येते तर कधी ती नोव्हेंबर महिन्यात येते. परंतु आपल्या वैदिक ऋषींनी हा जो कॉस्मिक जो रिसेट आहे तो क्लिअर करण्याकरता एक अधिक मास त्यांनी त्याच्यात शोधून काढला, ती नवीन रिसेट केला आणि त्यानुसार त्यांनी असं संशोधन केलं की अधिक एक मास त्या ठिकाणी पुन्हा ऍड केला. तोच म्हणजे या वैदिक सनातन महान ऋषींनी केलेली मोठी देणगी आहे. त्याच्यामुळे आपले जे हिंदू कॅलेंडर जे हिंदू सण आहे हे वेळेवरच येतात. म्हणजे होळी पावसाळ्यात, नाहीतर होळी पावसाळ्यात आली असती आणि दिवाळी उन्हाळ्यात आली असती, लक्षात घ्या. म्हणून हे सण आज एक जो 3 वर्षांनी जो रिसेट होतो त्यामुळे सण पुन्हा त्याच वर्षात येतात. तर मित्रांनो, आजच्या या विषयामध्ये आपण बघूया की साधारणपणे तसं जर बघितलं तर नेमकं याचं आध्यात्मिक महत्व जे आहे ते आपण बघितलं की हा अधिक मास काय येतो. तर दरवर्षी जो 11 महिने चंद्र कॅलेंडर मागं पडतं म्हणून तो त्या ठिकाणी येतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे समजून सांगणार आहे की साधारणपणे एल निनो, अधिक मास आणि जो कुंभमेळा आहे यांचा संबंध काय. तर बघा, जर तसं वैज्ञानिक महत्व जर बघितलं तर मित्रांनो, प्रशांत महासागरात सुरू झालेल्या घटनेचा आणि भारतीय पंचांगातील अधिक मासाचा काही संबंध आहे का, की हे प्राचीन ऋषीमुनींनी डिकोड न केलेले खगोलीय कॉस्मिक रिसेट आहे. हा 150 वर्षाचा धक्कादायक इतिहास आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की चंद्राचा आणि सूर्याचा अदृश्य प्रभाव आहे. आज सर्वजण भरती ओटी पाहतो आपण, परंतु विचार करा, जर चंद्र पृथ्वीवरील संपूर्ण महासागरावर हलवू शकतो तर महासागरातील उष्णतेच्या प्रवाहावर त्याचा परिणाम होत नसेल का. जर महासागरातील उष्णतेचे प्रवाह आणि पृथ्वीचे आउटगोईंग लॉंग वेव्ह रेडिएशन वर चंद्राचा गुरुत्वाकर्षण शक्तीचा परिणाम आणि पृथ्वीवरील महासागरावर होत नसेल का. आजही अनेक वैज्ञानिक महासागराचे तापमान आणि चंद्राच्या परस्पर संबंधाचा अभ्यास करत आहेत आणि जर पाहिलं तर संपूर्ण त्याचे उत्तर अजूनही आपल्याला मिळालेले नाही. कारण पृथ्वीपासून चंद्राचे अंतर 3,84,000 किलोमीटर इतके दूर आहे. तरीही चंद्र रोज 2 वेळा समुद्राला भरती आणतो आणि 2 वेळा ओहोटी आणतो. अथांग समुद्राचे पाणी समुद्र खेचून घेतो. हा विश्वातील एक मोठा चमत्कार आहे मित्रांनो. आणि 15 दिवसांनी अमावस्या आणि पौर्णिमा ह्या दिवशी चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात आणि 15 दिवसातून समुद्राला एक महाभरती येते. तर विचार करा, चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल आणि पृथ्वीचे मॅग्नेटिक वर्तुळे, पृथ्वीचे अंतरंग आजही सूर्यासारखा तप्त आहे. सूर्याचे रेडिओ तरंग आणि पृथ्वीचे कोरिओलिस बल यांचे परिणाम दर 3 वर्षांनी समुद्राच्या पाण्याचे तापमान बदलत नसतील का. तर ते शक्य आहे. आज विज्ञान देखील मान्य करते. पण खरा हा विषय आहे की या काळात कसलेही उपग्रह नव्हते, रडार नव्हत्या, समुद्री ऑब्झर्वेटरी नव्हत्या, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन नव्हते, मोठ्या दुर्बिणी नव्हत्या. त्या काळात एल निनो 3 वर्षांनी येतो आणि अधिक मास देखील 3 वर्षांनी येतो. तसे पाहिले तर एल निनो ही एक हवामानशास्त्रीय घटना आहे आणि अधिक मास ही खगोलीय घटना आहे. त्या काळात वराहमिहिर, आर्यभट्ट आणि या आधीच्या काळातल्या वैदिक ऋषींनी जी कालगणना केली कसलेही उपकरण नसताना केली. आकाशातील नक्षत्रे, ग्रह, तारका, नक्षत्रांचे अचूक स्थान कसे निश्चित केले असेल. कदाचित प्राचीन खगोलीय विज्ञान अतिप्रगत होते का. आणि अधिक मास आणि एल निनो एकत्र येणाऱ्या घटना यांचा संबंध वैदिक ऋषीमुनींनी का डिकोड केला नाही. ऋषींना कदाचित काही माहिती होती का त्या संदर्भात. बघा मित्रांनो की हजारो वर्षापूर्वी ना उपग्रह होते, ना संगणक होते, ना मॉडेल, तरीही भारतीय ऋषींनी अधिक मासाची गणना केली इतकी अचूक की आजचे खगोलशास्त्र ते मान्य करते. पण प्रश्न हा आहे की फक्त कालगणना करत होते की त्यांना आकाशातील एक गूढ योगायोग यांची माहिती होती. इतिहास अनेक वेळा एल निनो, अधिक मास आणि हवामानातील असामान्य घटना यांचे विचित्र साम्य दिसते. जेव्हा अशा वारंवार घटना घडतात तेव्हा संशोधक त्याला फक्त योगायोग म्हणून सोडून देत नाही. ती एक प्रत्येक मोठ्या शोधाची सुरुवात असते. या एका प्रश्नातूनच पुढे विज्ञानाची मर्यादा. आज जर बघितलं तर नासा, नोवा, सीपीसी, IMD आणि विविध संस्था अधिक मासामुळे एल निनो होतो असे म्हणत नाही, परंतु असेही म्हणत नाही की विश्वातील सर्व रहस्य उलगडले आहेत. कारण विज्ञान म्हणते विज्ञान म्हणजे अंतिम सत्य नव्हे तर सत्याचा सतत चालणारा शोध आहे.
सर्वात मोठा प्रश्न, जर अधिक मास आणि एलिनो पूर्णपणे स्वतंत्र असतील तर इतिहासात पुन्हा पुन्हा दिसणारे हे साम्य का? चंद्र, पृथ्वी, सूर्य, महासागर, एखादा त्यांच्यामध्ये अजून न उलगडलेला एखादा दुवा आहे का? आणि आपल्या प्राचीन ऋषींनी हजारो वर्षापूर्वी असे पाहिले होते का? हे आधुनिक विज्ञान अजून शोधत आहेत. कदाचित एलिनो आणि अधिक मास यांचा संबंध असेल, किंवा कदाचित हे विश्व अजून आपल्याला न समजलेले एखादे रहस्य जपत असेल का? तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. योगायोग की गूढ संबंध ही खगोलीय घटना जी प्राचीन ऋषी मुनींना माहिती होती पण त्यांनी डिकोड केली नाही. आज इथे थांबू, पुन्हा नवीन विषयासह येऊ. धन्यवाद.